ओके सर, आज आपण बघणार आहेत इम्पॉर्टंट टॉपिक कम्युनिकेबल डिसीजेस अँड नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. मोस्ट इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तुमच्यासाठी. जे आपण काल लेवल्स ऑफ प्रिव्हेन्शन शिकलो ना, ते यामधूनच आपल्याला करायचं आहे. ओके, आपल्याला यामधूनच त्याला लेवल ऑफ प्रिव्हेन्शन मध्ये आपण इन्क्लुडेड करणार आहे. आता सो मला कम्युनिकेबल डिसीज झालेला आहे, लेप्रोसी झालेला आहे मला. सो मी त्याला कसं प्रिव्हेंट करणार? प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. ओके, सो मला लेप्रोसी झालंय, असं मी फर्स्ट वन काय करणार? लेप्रोसी बद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार. ओके, वॅक्सिनेशन करणार फर्स्ट आणि सेकंड म्हणजे प्रायमरी आणि प्रायमरी मध्ये. सेकंड काय करणार की मी त्याबद्दल मला सिम्पटम दिसणार असं मी इन्व्हेस्टिगेशन करणार. ओके, टर्शरी मध्ये जर का माझ्या म्हणजे लेप्रोसी व्हायरस हा रिकवर झाला नाही, सो माझ्या स्किनवर काय होणार? रॅशेस येणार, ओर रॅशेस, म्हणजे की माझी स्किन पूर्ण डिस्टर्ब होणार. सो माझी जी सेल्फ कॉन्फिडन्स आहे तो काय होणार? डिक्रीज होणार. ओके, सो मला कुठे पाठवणार? रिहॅबिलिटेशनवर समजतं किंवा सर्जरी सुद्धा करू शकतात. आता आपण बघू कम्युनिकेबल डिसीजेस. इंट्रोडक्शन फर्स्ट वन, हे आपले ऑब्जेक्टिव्ह आहे. हे काय माहिती आहे का? हे काय आहे? बॅक्टेरिया आहे, ते अफेक्ट करतात आपल्या बॉडीवर. ऑब्जेक्टिव्ह फर्स्ट वन आपले बघा, यामध्ये आपण बघणार आहे ना कोणते कोणते. फर्स्ट वन काय? टू नो द इंट्रोडक्शन ऑफ फिलेरियासिस. ओके, त्यानंतर काला आजार, लेप्रोसी, ट्युबरक्युलोसिस, RTI मीन्स रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन्स. ओके, त्यानंतर आहे एंटेरिक फिवर. ओके, त्यानंतर स्केबीज. ओके, पेडिक्युलोसिस. ओके, मी तुम्हाला हे दिले नाही पेडिक्युलोसिस किंवा स्केबीज. स्केबीज म्हणजे काय? इचिंग होणे, बॉडी इचिंग होणे. ओके, पेडिक्युलोसिस पण त्याच टाईप आहे, आपण ते नंतर बघू. ओके, काला आजार मध्ये तुम्हाला काला आजार काय कोणालाच माहिती नाही, सांगतो. फिलेरिया. ओके, डिफरन्सेस काय? इन्फेक्शन डिसीज, वेक्टर बोर्न डिसीज, झुनोटिक डिसीज. 3 डिसीजेस आपल्याकडे. फर्स्ट वन इन्फेक्शन डिसीज काय करतात? स्प्रेड होतात पर्सन टू पर्सन. इन्फेक्शन डिसीज काय करतात? स्प्रेड होतात वन पर्सन टू अनदर पर्सन. ओके, वेक्टर बोर्न डिसीजेस म्हणजे काय? विथ द हेल्प ऑफ एक पॅरासाइट असेल. पॅरासाइट म्हणजे काय? आता मॉस्किटो आहे, सो मॉस्किटो मुळे एक कॅरी करत होतो डिसीज आणि माझ्या बॉडीमध्ये स्प्रेड करणार. ओके, वेक्टर बोर्न डिसीजेस त्याला आपण बोलतो. झुनोटिक डिसीजेस म्हणजे काय? ट्रान्समिट करत होतो अॅनिमल पासून ते ह्युमन पर्यंत. रॅबिज इन्फेक्शन मध्ये तुम्हाला रॅबिज, सो अॅनिमल पासूनच मला होणार, लाईक अॅनिमल टू ह्युमन. ओके, त्याला आपण बोलतो झुनोटिक डिसीजेस. समजलं? इन्फेक्शन, वेक्टर बोर्न, झुनोटिक. समजलं? वेक्टर बोर्न काय? फिलेरियासिस. ओके, म्हणजे काय? यामध्ये काय होणार? वन लेग काय होणार? त्या ठिकाणी इन्फ्ला होणार. मी हा कोणाला दिलेला आहे का डिसीज? नाही ना. ओके, तुम्ही बघू शकता इमेज मध्ये. फिलेरिया म्हणजे काय? फिलेरियासिस. ओके, हे काय? हे वॉर्म इन्फेक्शन झालेलं त्या ठिकाणी लेग मध्ये. ओके, डेफिनेशन बघू आपण. कोण असतंय? कोण असतं? It is a parasitic disease caused by filarial worm. Okay, primarily belonging to the genera. Okay, Pucheria. Okay, Brugia and the Onchoria. Okay, त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी की हा वर्म इन्फेक्शन आहे. मी बोलून तुम्हाला वर्म इन्फेक्शन इन्फेक्टेड इन्फेक्शन आहे, म्हणजे लाईक अळीसारखा प्रकार आहे, सो तो आपल्यामध्ये इन्फेक्ट होणार. ओके, सो तो कुठून बिलॉंग झालाय? हे कंट्रीज आहे, कंट्रीजचं नाव आहे. ओके, त्यामध्ये स्टेट आहे. ओके, त्या स्टेटचं नाव आहे, तिथून तो बिलॉंग झालेला आहे. समजतं तुम्हाला? ब्रुगिया असेल, त्यानंतर जेंड्रा असेल. ओके, ऑन्कोक्रिया आहे. ओके, समजलं तुम्हाला? कॉझिटिव्ह एजंट, मी तुम्हाला बोलू ना कॉझिटिव्ह एजंट म्हणजे काय. आता समजा मला डिसीज झालाय, त्याचा एजंट कोणता आहे? एजंट होस्ट आहे ना. एजंट एक डिसीजेस आहे, फॅक्टर आहे. होस्ट म्हणजे मी, एन्व्हायरमेंट म्हणजे सराउंडिंग एन्व्हायरमेंट. ओके, त्याला आपण इपिडेमियोलॉजिकल बोलतो. आता हा ब्रुगिया. ओके, ज्या ठिकाणून आला तो त्याला आपण ब्रुगिया बोलतो. ओके, हे कंट्रीजचे नाव होते, स्मॉल स्टेटचे, ज्या ठिकाणून त्याला आलेला आहे. सो त्याने काय केलं? त्याला नाव दिलं त्या टाईप मध्ये, कारण की अंडरस्टँडिंग वाढते ना आपली. ब्रुगिया तुम्हाला माहितच नाही कुठली स्टेट आहे काय. ओके, त्यानंतर आहे ओक्रिया आणि ऑन्कोक्रिया.
समजतं तुम्हाला? हे एजंट आहे बरं का, हे बॅग हे ओम आहे ओम. समजतं मग ओम इन्फेक्शन काय बोलतात त्याला? ओम. ओके ओम. प्रोनाउन्सिएशन डिफरंट आहे. ओम बोलतं कोणी कोणी, ओम बोलतं कोणी कोणी, ओम बोलतं. ओके ओके. ब्रुगिया, त्यानंतर आहे ओक्रिया आणि ऑन्कोक्रिया. समजलं तुम्हाला? 3 टाईपचे. आता एपिडर्मोलॉजी काय बोलतो, त्याची अफेक्ट होते की हा ग्लोबल डिस्ट्रीब्युशन आहे. ग्लोबली म्हणजे काय? ऑल ओव्हर वर्ल्ड वाईड डिस्ट्रीब्युशन त्याचं झालेलं आहे. एंडेमिक डिसीजेस मीन लाईक ऑल कंट्रीज मध्ये हा स्प्रेड झालेला आहे. इट इज अ ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल. ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल रिजन, पर्टिक्युलरली इन द पार्ट ऑफ आफ्रिका, साऊथ ईस्ट एशिया. ओके. त्यानंतर पॅसिफिक आइसलँड्स अँड द सम एरिया ऑफ द अमेरिकन्स. ओके. एशिया कुठे आहे? आपल्या इंडियामध्ये पण आहे. साऊथ ईस्ट एशिया म्हणजे आपल्या इंडिया सुद्धा येतो. सो त्याचे मेन क्लिनिकल मॅनिफेस्टेशन काय आहे? फिवर आहे ना. म्हणजे की साइन अँड सिम्पटम्स काय तुम्ही कसं आयडेंटिफाय करू शकणार? फिवर आहे. चिल्स म्हणजे काय? थंडी वाजणे. फिवर विथ चिल्स. पाच मिनिटं पेन होणार नंतर. ओके. फिवर्स आहे, चिल्स आहे. त्यानंतर स्वेलिंग इन लेग्स ना. कोणत्या पार्टला आहे? लोअर लेग. ओके. हा लोअर लेग. या ठिकाणी बघा हा पॅरासायटिक इन्फेक्शन झालेलं आहे या ठिकाणी. ओके. लेग्स कसं असणार? रेडनेस होणार लेग्स मध्ये, कलर चेंज होऊ शकतो ऍटलिस्ट 1 टाइम मध्ये, किंवा वेट इन्क्रीज होणार लेग्स मध्ये. ओके. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? क्लिनिकल मॅनिफेस्टेशन म्हणजे की साइन अँड सिम्पटम्स पण बोलतो आपण, क्लिनिकल मॅनिफेस्टेशन पण बोलतो. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन आपण सायंटिफिकली वर्ड यूज करतो आणि साइन अँड सिम्पटम्स हा क्लिनिकल यूज करतो आपण. क्लिनिकल मध्ये साइन अँड सिम्पटम्स. ओके. लॅबोरेटरी डायग्नोस्टिक म्हणजे काय? की मी कोणती इन्व्हेस्टिगेशन करणार त्यांच्यामध्ये. ओके. ब्लड एक्झामिनेशन करणार. ओके. युरिन एक्झामिनेशन करणार. त्यानंतर आहे लिम्फ नोड ऑफ बायोप्सी. ओके. बायोप्सी कशी करतात तुम्हाला माहिती आहे का? लिम्फ नोड असतो आपल्या बॉडीमध्ये. तर माझ्या लेग्स आहे, तर माझ्या लेग्स मध्ये जो मला एक स्पेसिफिक पार्ट पाहिजे, जसं की सेल्स आहे माझ्या बॉडीमध्ये. सो मी डायरेक्टली सिरिंज टाकणार डायरेक्ट याच्यामध्ये आणि नंबर ऑफ अमाऊंट मध्ये फ्लुइड बाहेर काढणार त्यामधून सिरिंज म्हणून 10 to 15 ml किंवा 20 ml पर्यंत. ओके. सो मी त्याचं एक्झामिनेशन करणार त्या पार्टचं. ओके. टिश्यूचं. ओके. त्यानंतर स्किन स्पेसिफिक. ओके. स्किनचं स्पेसिफिक पार्ट मी कट करणार, स्किन कट करणार, त्याच्यावर एक्झामिनेशन करणार. मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन, डिटेक्शन ऑफ अडल्ट ओम, लिम्फ नोड बायोप्सी. ओके. लिम्फ नोड कुठे कुठे असतात माहिती तुम्हाला? लेग्स मध्ये असतात, ॲक्झिला मध्ये असतात, त्यानंतर ह्या साईडला पण असतात. ओके. लोअर द आपल्या काय बोलतो त्याला? कॉलर बोन. म्हणजे तुम्हाला कॉलर बोन कोणती? कॉलर बोन पण बोलतात, क्लॅविकल बोन पण बोलतात. कॉलर बोन याला बोलतात, कॉलर साईडला आहे ना, आयडेंटिफाय लवकर होतं कॉलर बोन. क्लॅविकल बोन पण बोलतात, कॉलर बोन पण बोलतात. ओके. त्यामध्ये आहे की आपण बायोप्सी करतो. हेमॅटोलॉजिकल एक्झामिनेशन म्हणजे काय? हेमॅटोलॉजिकल एक्झामिनेशन, हिमॅट म्हणजे काय? ब्लड. हिमॅट म्हणजे ब्लड रिलेटेड आपण इन्व्हेस्टिगेशन करणार. ओके. किती आरबीसी प्रेझेंट आहे, किती डब्ल्यूबीसी प्रेझेंट आहे, ते पण. डब्ल्यूबीसी काय वर्क करते आपल्या बॉडीमध्ये? ते मी बोललो ना, डब्ल्यूबीसी ते फुल फॉर्म झाला काय? काय वर्क करतोय आपल्या बॉडीमध्ये? हेल्प काय करतो आपल्याला? बोला, कोणी हुशार आहे क्लासमध्ये का डोक्याच्या वरतून चाललं? हे बेसिक आहे, यायलाच पाहिजे. डब्ल्यूबीसी काय करणार माहिती का? सांगा ना. डब्ल्यूबीसी, आरबीसी काय वर्क करतोय आपल्या बॉडीमध्ये? आरबीसी. ओके. हिमोग्लोबिन असेल अजून? सिंपल आहे. मला बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं, ऐका, आता मला बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं आहे. ओके. किंवा मला फिवर आलेला आहे. फिवर आला म्हणजे माझ्या बॉडीमध्ये बॅक्टेरिया गेला, ट्रान्सफर झाला,
सो मी त्या ठिकाणी ब्लड इन्व्हेस्टिगेशन काय करणार, त्यामध्ये 2 चेक करणार मी, माझा RBC आणि WBC 2 करतात ना फॉर्ममध्ये. सो मी RBC मध्ये चेक करणार की माझ्या बॉडीमध्ये किती हिमोग्लोबिन आहे. ओके, त्यानंतर मग लिम्फोसाइट किती, इसिनोफिल्स किती आहे, म्हणजे किती वर्क करते, कसे करतात. ओके, त्यानंतर माझा प्लेटलेट रेट किती आहे. ओके, ब्लड थिन कसं होतं माझं. ओके, त्यानंतर WBC काय वर्क करणार की तुम्हाला किती टाईप ऑफ इन्फेक्शन झालेले आहे. WBC ज्यावेळेला इन्क्रीज होतात त्यावेळेला आपण बोलतो की यांना इन्फेक्शन झालेलं आहे, नॉर्मल फिवर आहे, व्हायरल आहे, बोलतात ना डॉक्टर्स की व्हायरल आहे होऊन जाईल, म्हणजे की तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं आहे, व्हायरल इन्फेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे. ओके, WBC ज्यावेळेला खाली आहे ना त्यावेळेला काय होणार. व्हायरल असं कसं, सर्च करा, एवढं तर सर्च करा ॲटलिस्ट, आणि मला येऊन सांगा उद्या, विचार नाही करत. ओके, कारण की आपल्याला इम्पॉर्टंट आहे लॅबोरेटरी एक्झामिनेशन. सो या ठिकाणी मॅनेजमेंट काय करणार मी, मायक्रोफिलाय, ऐका, मायक्रोफिलाय किंवा अँटी मायक्रोफिलाय जे टॅबलेट्स आहेत त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार. ओके, सो त्यामध्ये आहे डायइथिल कार्बामाझाइन, डायइथिल कार्बामाझाइन. दिस इज हे बरं का टॅबलेटचं नाव आहे, डायइथिल कार्बामाझाइन. ओके, और इनवर्मेक्टिन. ओके, टू एलिमिनेट द मायक्रोफिलराय. ओके, 2 टॅबलेटचं नाव लिहून ठेवा, वाचा. कधी पण टॅबलेटचं नाव वाचायचं ना, सो त्याला 2-2 पार्टमध्ये डिवाइड करायचं. लाईक कसं, DIE डायइथिल. ओके, ETHYL डायइथिल. त्यानंतर कार्बामाझाइन, डायइथिल कार्बामाझाइन. समजतंय, लिहून घे ना मग. त्यानंतर आहे इन्व्हरमेक्टिन, इन्व्हरमेक्टिन. ओके, समजलं. त्यानंतर डायइथिल कार्बामाझाइन और अल्बेंडाझोल. अल्बेंडाझोल म्हणजे टॅबलेट आहे, असं नको. टू किल द ॲडल्ट वर्म. ओके, जे ॲडल्टच्या अंडर जे वर्म प्रेझेंट असतात सुद्धा त्या ठिकाणी अल्बेंडाझोल काय करते, किल करते वर्मला. ओके, वर्म्सला किल करते. ओके, वर्म्स. ओके, सिम्टमॅटिक मॅनेजमेंट आपण बघितलं, सर्जिकल इंटरव्हेन्शन काय आहे. आता हे मेडिकल इंटरव्हेन्शन झालं आपला, डायइथिल कार्बामाझाइन, इन्व्हरमेक्टिन. ओके, त्यानंतर आहे अल्बेंडाझोल और डायइथिल कार्बामाझाइन. ओके, किल काय करणार, वर्म इन्फेक्शनला. ओके, किल करणार इन ॲडल्ट मध्ये. सिम्टमॅटिक मॅनेजमेंट म्हणजे काय की सर्जिकल, सिम्टमॅटिक म्हणजे की सिम्टम्स. आता मला फिवर आहे, सो मला तुम्ही फिवरला काय ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार. सिम्टम्स म्हणजे की आता मला TB आहे, सो TB म्हणजे मला फिवर पण येणार. सो म्हणजे जे सिम्टम्स आहे तुम्हाला रिड्यूस करायचे. TB तर रिकवर होणार पण सिम्टम्स पण रिड्यूस करायचे. ओके, या ठिकाणी पेशंटला खूप सारे सिम्टम्स असणार आहेत. ओके, ते. त्यानंतर सर्जिकल इंटरव्हेन्शन्स, अँप्युटेशन सुद्धा करू शकतो आपण लेग्सचं. ओके, ॲज पर पेशंटच्या कंडिशननुसार. ओके, त्यानंतर खालचा कोणता डिसीज दिसतो तुम्हाला, लेशमॅनियासिस. ओके, सो हा डिसीज तुम्हाला कसा दिसतोय, कुठे झालेला दिसतोय, काला आजार डिसीज त्याला आपण बोलतो, काला आजार. त्यासाठी मी तुम्हाला हायलाइट करायला लावला, तुम्ही मला माहिती आहे काला आजारच रीड केला असता, वरती गेला असतं तर, म्हणून तुम्हाला मी बोललो हायलाइट करा. लेशमॅनियासिस म्हणजे की काला आजार डिसीज ज्याला आपण बोलतो. इंट्रोडक्शन बघू आपण. इट इज अ प्रोटोजोआ डिसीज कॉज्ड बाय द पॅरासाइट और जीनोसिस लेशमॅनियासी. ओके, अँड ट्रान्समिटेड बाय द बाईट ऑफ फिमेल फ्लेबोटोमाइन सँड फ्लाय. सँड म्हणजे काय, फ्लाय म्हणजे काय, सँड फ्लाय. जी माशी कुठे पण बसते. ओके, त्यानंतर तिचं नाव काय. ओके, जी बाईट करते आपल्याला तिचं नाव काय, फिमेल फ्लेबोटामाइन. तिला नाव दिलं एवढं सुंदर नाव, फ्लेबोटामाइन. हा, चावते ना ते म्हणून नाव दिले फ्लेबोटामाइन. तुमचं नाव थोडं टाकू शकतात त्यात, तुम्ही काही कामच करत नाही, तुमचं नाव कुठून टाकणार. फ्लेबोटामाइन. फी काय सायलेंट आहे, फ्लेबोटामाइन. सिंपल, बोला,
हा सिंपल आहे, प्रॉन्स करायची गरज असते. ओके, काला आजार जे आर, आता हे बघा हा काला आजार आहे. सम पिंपल्स फॉर्मेशन त्या ठिकाणी स्टार्ट होणार, आपण त्याला काला आजार असं बोलू शकतो. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर व्हेरियस सिंड्रोम्स लाईक इन ह्युमन्स, विसरल लेशमॅनियासिस, क्युटानियस लेशमॅनियासिस, म्युकोक्युटानियस, त्यानंतर लेशमॅनियासिस. ओके, अँथ्रोपोन्टिक लेशमॅनियासिस, त्यानंतर झोनोटिक क्युटानियस लेशमॅनियासिस, पोस्ट काला आजार. सिंपल आहे, विसरल म्हणजे काय, खूप खूप जागेवर आहे ना, दिसतात ना तुम्हाला. क्युटानियस म्हणजे काय, स्किन लेअर. जी स्किन लेअर असते, सबक्युटानियस आणि क्युटानियस दोन लेअर असतात ना. किती लेअर असतात स्किन मध्ये, कोणत्या कोणत्या, डर्मल, एपिडर्मल, ओके. क्युटानियस म्हणजे काय की रिगार्डिंग टू आपल्या स्किन. म्युकोक्युटानियस म्हणजे काय, म्युकस मेम्ब्रेन. लाईक आता माझा जो टंग आहे, जी टंग आहे ती कुठे प्रेझेंट आहे, म्युकस सिक्रेशन येतं ना आपल्या बाहेर, आपण त्याला काय बोलतो, सलावा. म्हणजे सलावा होतं म्युकस सिक्रेशन. लाईक आपला नोज आहे, नोज म्हणून म्युकस सिक्रेशन बाहेर येतं ना, येतो ना. आता ह्या पार्टमध्ये जास्त आपल्याला बघायला भेटतात, समजलं. म्युकस, ओके, म्युकोक्युटानियस. आता ह्या स्किन मध्ये, माझ्या इनर स्किन मध्ये जास्त असणार, माउथ मध्ये जास्त असणार. त्यानंतर अँथ्रोपोनेटिक, ओके, फोनोटिक, त्यानंतर झोनोटिक. झोनोटिक म्हणजे काय, पोस्ट काला आजार, डर्मल. ओके, आपण बघू जाऊया. ओके, मोस्ट म्हणजे काय की ज्या ठिकाणी इन्फेक्टेड होणार खूप साऱ्या ऑर्गन्सवर, म्हणजे की एक सोडून खूप साऱ्या पार्टवर, लाईक स्प्लीन असेल, लिव्हर असेल, बोन मॅरो असेल. सिम्पटम्स काय येणार त्याचे, फिवर, वेट लॉस, अॅनिमिया, एनलार्जमेंट ऑफ द स्प्लीन अँड लिव्हर. मी तुम्हाला बोललो ना, स्प्लीन काय करतो आपलं, फिल्ट्रेशन ऑफ ब्लड करणार. लिव्हर काय करणार, कॅरी करणार. ओके, लिव्हर ज्या वेळेला आपल्याला कम्युनिकेबल डिसीज होतात ना, सो सगळ्यात जास्त इन्फेक्ट होणार होतो लिव्हरवर आपल्या. आता मी अल्कोहोल जर घेतली ना, तर माझ्या बॉडीवर इफेक्ट कुठे होणार, लिव्हरवर. ओके, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन जर का आपण केलं या डिसीज जास्त, तर ईस्ट आफ्रिका असेल, इंडिया असेल आणि ब्राझीलमध्ये हा जास्त बघण्यात आलेला आहे काला आजार. कॉम्प्लिकेशन जर का बघितलं आपण, तर हाय फर्टॅलिटी रेट इन द लेफ्ट अनट्रीटेड ऑफन ड्यू टू सेकंडरी इन्फेक्शन ऑर द ऑर्गन फेल्युअर. ओके, सेकंडरी इन्फेक्शन काय असणार त्याचं, प्रायमरी इन्फेक्शन आहे की त्या पार्टला जाऊन डॅमेज करायचं, सेकंडरी इन्फेक्शन की त्या पार्टला डायरेक्टली डॅमेज करून टाकायचं. काय हा, काय सांगा ना, समजलं नाही. सिंपल आहे. आता ज्या वेळेला तुला डिसीज अफेक्ट झाला एखादा, कोणत्या तुला डिसीज बद्दल सांगू, लेप्रोसी सांगू का, लेप्रोसी अफेक्ट झाला, फर्स्ट वन काय करणार, जे माझे इंटरनल ऑर्गन आहे त्यावरती अफेक्ट करणार, जस्ट नॉर्मली स्वेलिंग करणार त्या ठिकाणी. पण सेकंडरी इन्फेक्शन काय करणार, डायरेक्ट डॅमेज करणार, म्हणजे तो तुझं फंक्शनिंग करू शकणार नाही प्रॉपरली, जो ऑर्गन आहे तो. ओके, त्यानंतर क्युटानियस काय आहे, मोस्ट कॉमन फ्रॉम द अफेक्ट ऑन द स्किन. मी बोललो ना क्युटानियस स्किन, बोललो ना, वाचा कोणतरी. आता हे असं काही डिफरंट वर्ड नाही, वाचा जोरात वाचा. हा, most common forms affect the skin symptoms for the skin sores or ulcer at the white side which can develop into raised curiosity. मोस्ट अफेक्टेड साईड कोणती आहे, स्किन. ओके, मोस्ट अफेक्टेड साईड कोणती आहे, स्किन वर. ओके, लाईक कसं की स्किन वर कोणते कोणते सोर्स फॉर्मेशन, म्हणजे की लाईक पिंपल फॉर्मेशन त्या ठिकाणी स्टार्ट होणार. ओके, अल्सरेशन इन बाईट. ओके, जसं की अल्सरेशन होणार ज्या वेळेला बाईट करणार ना, तो त्या ठिकाणी त्याला अल्सरेशन म्हणजे की रेडनेस ऑफ फॉर्मेशन त्या ठिकाणी त्याला बघायला भेटणार. डेव्हलप इन टू द रेस. ओके, सो क्रस्टिलेशन. क्रस्टी म्हणजे काय, ज्यावेळेला तुम्ही बघा तुमचं स्किन आहे, ज्यावेळेला तुम्ही इचिंग करतात ना, सो क्रस्टी फॉर्मेशन तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटतं, व्हाईटनेस. ओके,
जिओग्राफिकल डिस्ट्रीब्यूशन जर केलं, फाउंड इन पार्ट ऑफ मिडल ईस्ट, ओके, सेंट्रल अँड द साऊथ आफ्रिका अँड आशिया. Complications will be usually non-fatal but can lead to permanent scarring and the disability. ओके, सो याचं कॉम्प्लिकेशन जर का आपण बघितलं तर परमनंटली आपल्याला डिसेबल करू शकतो. ओके, हां, क्युटानियस लिस्मेनियासिस. डिसेबल म्हणजे कसं की प्रॉपरली आपलं स्किन फंक्शनिंग करणार नाही, झाली डिसेबिलिटी. प्रॉब्लेम स्टेटमेंट आपण या ठिकाणी बघू. हे रिसर्च अबाउट 130 मिलियन पॉप्युलेशन म्हणून किती एंडेमिक डिसीज म्हणजे 52 डिस्ट्रिक्टमध्ये, जसं की बिहार असेल 31 डिस्ट्रिक्ट म्हणजे काय, जिल्ह्यामध्ये. झारखंडमध्ये 4 जिल्ह्यामध्ये आहे, वेस्ट बंगालमध्ये 11 जिल्ह्यात, युपी 6. त्यानंतर ओके, हे रिसर्च आहे, हा डिसीज किती स्प्रेड झालेला आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट डिसीजवर जाऊ, एजंट फॅक्टर्स. ओके, एजंट फॅक्टर्स आपण त्या ठिकाणी बघू, त्याचे कोणते कोणते. Leishmania, it is another intracellular parasites. They are affected and divided into which macrophages. At least 19 different leishmaniasis parasitic has been associated with the human infection. The life cycle is complete into different hosts and vertebrae and insect. Okay, so जे एजंट फॅक्टर कोण आहे त्याच्यामध्ये, लेशमॅनियासिस आहे. ओके, लेशमॅनिया आहे. सो तो काय करणार की अफेक्ट करणार भरपूर साऱ्या पॅरासाइट सोबत. ओके, मल्टिपल पॅरासाइट सोबत तो आपल्या बॉडीमध्ये अफेक्ट करणार. ओके, सो तो ह्युमन इन्फेक्शनवर त्याचा मेन फोकस असणार आहे. सो तो एक काय बघणार आहे की होस्ट, तुम्हाला मॉस्किटो दिसतोय, सो मॉस्किटो काय करणार, ते इनहेल करणार. ओके, सक करणार तो आपलं लेशमॅनिया. ओके, सक केल्यानंतर त्यावेळेला तुम्हाला या ठिकाणी येणार बाईट करायला. सो तो सक केलेला काय करणार, माझ्या बॉडीमध्ये इनहेल करणार. ओके, किंवा पुश करणार. सो आता हा होस्ट फॅक्टर आहे. ओके, एजेस काय आहे, ऑल एज ग्रुप इंडिया 5 to 9 इयर्स पर्यंत. ओके, जेंडर जर का बघितलं, सेक्स म्हणजे की जेंडर, समटाइम्स यूज विल बी सेक्स और समटाइम्स यूज विल बी जेंडर. ओके, सो मेल्स आर अफेक्टेड ट्वाइस ॲज ऑफन ॲज फिमेल्स. मेल्स काय जास्त अफेक्टेड होतात फिमेलपेक्षा. सोशिओ इकॉनॉमिकल स्टेटस म्हणजे की तुमची आर्थिक परिस्थिती असेल, युजली स्ट्राईक द पुअरेस्ट ऑफ द पुअर. ओके, जे पुअर सिटी असतात, जे पुअर कंट्री असतात, त्या ठिकाणी लॅक ऑफ ॲड्युकेट नॉलेज असेल त्या ठिकाणी जास्त स्प्रेड होतात. ऑक्युपेशन पीपल म्हणजे की जे वर्किंग कंडिशन कशी तुमची, वर्किंग इन फार्मिंग. ओके, फार्मिंग म्हणजे तुम्ही ज्यावेळेला वर्क करतात, सो इन्सेक्टिसाइड्स काय असतात त्या ठिकाणी जास्त राहतात, बरोबर करतात ना. त्या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिसेस असेल, फार्मिंग प्रॅक्टिसेस. फॉरेस्ट्री म्हणजे की तुम्ही कुठेतरी जंगलामध्ये असेल, वर्क करत असेल. ओके, मिनिमिंग अँड फिशिंग have a great risk in the breeding of the sandfly. ओके, फिशिंग ज्यावेळेला आपण फिश जे खातोच ना, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघायला भेटतात. साइन अँड सिम्पटम्स काय, सेम आहे, फिवर येणार. ओके, काळ आजारामध्ये आपण बघू, फिवर, वेट लॉस होणार. ओके, स्किन ड्राय होणार, स्किन वीक होणार. ओके, फंक्शनिंग प्रॉपरली होणार नाही. ओके, हेअर मध्ये जे माझं स्काल्प आहे त्या ठिकाणी हेअर म्हणजे ज्यावेळेला मी इचिंग करणार ना, सो माझी हेअर माझ्या हातामध्ये दिसणार. ओके, लॉस्ट ऑफ बॉडी पोश्चर पण डिफरंट असणार. ओके, डिस्कलरेशन ऑफ स्किन म्हणजे की हे स्किन आता याचा स्किनचा कलर कसा आहे, वरतू झालेला काय बघा. ओके, डिस्कलरेशन ऑफ स्किन, हँड्स अँड फीटवर. ओके, ॲबडोमेन मध्ये पण आणि फेस. आणि इंडियन नेम ऑफ द काला आजार, मिनिंग ऑफ ब्लॅक फिवर. त्याचं मिनिंग काय होतं इंडियामध्ये, ब्लॅक फिवर. ओके, काळा आजार आपण त्याला असं बोलतो. ते बघा, हा बघा कोण दिसतो, हा बघा त्याचं ॲबडोमेन काय इन्क्रीज इन्फ्लान झालेलं म्हणजे काय, इंटरनल जे ऑर्गन आहे ना, जे इंटरनल ऑर्गन आहे त्याचे ते इन्लार्ज झालेले आहे. आता त्याच्या लिव्हरवर जास्त इफेक्ट झाला, सो लिव्हर इन्क्रीज झाला, इन्फ्लामेशन झालं ना, लिव्हरची साईज इन्क्रीज झाली. सो त्यानंतर त्याला लिम्फ म्हणजे की जे लिम्फिक सिस्टम आहे, आता जसं की मला स्प्लीन आहे, स्प्लिनेक्टॉमी होणार, स्प्लिनोमेगाली त्या ठिकाणी होऊ शकतो, म्हणजे की इन्फ्लामेशन होणार त्या ठिकाणी स्प्लिनवरती पण. त्यानंतर आहे हिमॅटोमेगाली. हिमॅटोमेगाली म्हणजे काय, लिव्हर मेन फंक्शनिंग कुठं तुमचं ब्लडचं स्टोरेशन लिव्हर म्हणजे, सो लिव्हरला काय बोलणार आपण, हिमॅटोलॉजी. स्प्लिनोमेगाली म्हणजे काय, स्प्लिनवर इन्फेक्शन होणार किंवा इन्फ्लामेशन होणार. लिम्फॅडेनोपॅथी म्हणजे काय, तुमचे लिम्फ नोड कुठे प्रेझेंट असतात माहिती आहे तुम्हाला, तुमच्या ह्या रिजनमध्ये. ओके, ह्या रिजनमध्ये आणि ह्या रिजनमध्ये आणि लिम्फमध्ये लिम्फ नोड प्रेझेंट असतात. ओके, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला स्वेलिंग होते. ॲनिमिया डेव्हलप रॅपिडली
अॅनिमिया विथ द इमॅक्युलेशन. ओके, अॅनिमिया का डेव्हलप होणार? कारण की तुमचं ब्लड जे आहे, फिल्टर ब्लड ते भेटायचं असतं तुमच्या बॉडीला, डिस्टर्ब ब्लडिंग भेटणार, त्यामुळे तुमचं हिमोग्लोबिन डिक्रीज होणार. ओके, आता ही लाईफ सायकल आहे बरं का, लाईफ सायकल आहे. फर्स्ट वन काय करणार? तुमच्या ब्लड रिलेजन मध्ये तो ट्रान्सफर करणार. ओके, नेक्स्ट वन काय करणार? सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, पॅरासायटोजेन्स असतात, सो ते अफेक्ट करणार तुमच्या सेल्सवर. ओके, इकडे लक्ष द्या सगळे, वरती काही नाही, इकडे तिकडे काहीच नाही, इकडे लक्ष द्या. ओके, जे पण मायक्रोपॅथीज असतात तुमचे सेल्समध्ये इन्फेक्ट करणार. ओके, आता माझ्या बॉडीमध्ये जर का ट्रान्सफर करायचा एखादा व्हायरस, सो तो ऍक्ट करणार माझ्या सेल्सला. सेल्स काय करतात? तुमच्या ओव्हरऑल बॉडीमध्ये ट्रान्सफर होतात, सो इन्फेक्शन चान्सेस तुम्हाला जास्त असतात. ओके, त्यानंतर सेल्समध्ये काय होणार की गॅमेट्स तयार करणार, त्यांचे एक्स फॉर्मेशन तयार करणार, तो डेव्हलप होणार ना. आता तुमच्या सेल्सला न्यूट्रिएंट्स भेटतं ना, म्हणून तुमची बॉडी वाढते. तसंच बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरिया ज्यावेळेला न्यूट्रिशन भेटणार, सो बॅक्टेरिया ग्रो करणार. ओके, सो मग तो मल्टिपल सेल्स त्या ठिकाणी फॉर्मेशन करणार, त्याची मल्टिपल पॅरासाइट त्या ठिकाणी फॉर्मेशन म्हणजे बघा, व्हेरियस टिश्यू अँड इन द अदर सेल्स. ओके, सो त्या ठिकाणी मग तो काय करणार? सायंटली टेक्स ब्लड विल्स इंजेस्ट मॅक्रोफेजेस इन्फेक्टेड विथ द हेमॅटोजेनेसिस. ओके, आता हे सेल्स तुमचे. ओके, या सेल्स मध्ये ट्रान्सफर झाल्यानंतर काय होणार? तुमच्या लिव्हरचा अफेक्ट होणार, तो लिव्हर वर जाणार ना, ऑल तुमचे सेल्स लिव्हर मध्ये गेल्यानंतर काय होणार? ट्रान्सफर इन टू द प्रोस्टॅग्मेट. ओके, स्टे इन द गट. गट म्हणजे तुमच्या ॲब्डोमेन जाणार. ओके, त्यानंतर आहे डिवाइड इंटू द गट अँड द मायग्रेट. मायग्रेट म्हणजे काही ट्रान्सफर होणार, वन प्लेस टू अनदर पर्सन, अनदर प्लेस. म्हणजे तुमच्या बॉडीमध्येच ट्रान्सफर होणार, लाईक माझ्या ॲब्डोमेन मधून ट्रान्सफर होतो तो लिव्हर मध्ये, किंवा लिव्हर वरून ट्रान्सफर होतो माझ्या गटमध्ये, स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. ओके, संबंध काला जर काय डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन कोणत्या कोणत्या करणार आपण? मायक्रोस्कोपिकल एक्झामिनेशन करणार. ओके, इन विट्रो अँड इन व्हायओ आयसोलेशन. म्हणजेच काय काय दिसतं तुम्हाला त्या सेकंड इमेज मध्ये? सांगा बरं. सो तुम्ही त्या ठिकाणी तुमचं ब्लड सॅम्पल घेणार, त्या ठिकाणी एक्झामिनेशन करणार त्याचं. ओके, इन विवो इम्युन रिस्पॉन्स. ओके, सो त्या ठिकाणी काय करणार? तुमचा जो लेशमनी आहे, स्किन टेस्ट करणार. तुमची इम्युनिटी डिपेंड करते तुमच्या बॉडीमध्ये किती बॅक्टेरिया ग्रो करते. आपण बोलतो ना, इम्युनिटी स्ट्रॉंग असल्यानंतर आपली रिकव्हरी पण जास्त असणार. ओके, सो तुमची इम्युनिटी वीक असली ना, तर बॅक्टेरिया काय करतात? तुमच्या बॉडीला जास्त अफेक्ट करतात. ओके, त्यानंतर आहे अँटीबॉडी डिटेक्शन, अँटीजन अँटीबॉडी. ओके, अँटीजन अँटीबॉडी डिटेक्शन करणार की माझ्या बॉडीमध्ये किती अँटीबॉडीज प्रेझेंट आहे. ओके, अँटीजन काय करणार? त्याला किल करणार. आता तुम्ही वॅक्सिन घेतात, सो तुमच्या बॉडीमध्ये काय प्रेझेंट आहे? अँटीजन प्रेझेंट आहे. सो अँटीबॉडीज किती पण यूज बनवू द्या तुमच्या बॉडीमध्ये, ते काय करणार? अँटीजन किल करणार त्यांना. ओके, मॉलिक्युलर डायग्नोसिस. ओके, म्हणजे की रेग्युलर जसं की PCR असेल. ओके, त्यानंतर डिफरंट टाइप ऑफ टेक्निक असेल. ओके, ती आपण त्या ठिकाणी करू शकतो, ऍडव्हान्स टेक्निक. ओके, लॅबोरेटरी टेस्ट जसं की पॅरासायटोलॉजिकल, त्यानंतर आहे अल्डिहाइड, नेपियर टेस्ट असेल. ओके, सिरोलॉजिकल टेस्ट असेल, लाईक एक्झामिनेशन करणार आपण लास्ट टाइम पिरियड पर्यंत. ओके, लेशमनिन. ओके, मोंटेनोग्रो. ओके, टेस्ट असेल. हेमॅटोलॉजिकल फाइंडिंग म्हणजे तुमच्या ब्लड रिलेटेड टेस्ट. ट्रीटमेंट काय करणार आपण? प्रायमरी काल आजारामध्ये फर्स्ट लाईन ट्रीटमेंट काय आहे आपली? लोपोसोमल एम्फोटेरासिन. लेबर होतं का? ठीक आहे, मी पण झोपतो, तुम्ही बघा तुमचं काय करायचं. झोपू का? चालूच राहू दे ना. ओके, आता ट्रीटमेंट काय करणार आपण? ड्रग ऑफ चॉईस लाईक लायपोसोमल, लिहून घ्या, लायपोसोमल एम्फोटेरासिन बी. 10 mg per kg IV like intravenous with the help of fluid. नॉर्मल सलाईनमध्ये आपण डायल्यूट करून देणार. नॉट लेस दॅन 2 hours. 2 hours पेक्षा आपल्याला कमी डोस द्यायचा नाही. सिंगल डोस आहे. 10 mg per kg म्हणजे काय? तुमचे बॉडी वेट. तुझं वेट किती आहे? 40. ओके, 10 गुणाला 40 करा, किती होणार?
10 × 40 400 mg होईल ना. 400 mg तुला देणार मी असं. डिपेंड माझ्या बॉडी वेटवर, पेशंटच्या बॉडी वेटवर. 10 mg आपल्याला द्यायची, पण बॉडी वेट कधी हिचं 40. सो आता ही म्हणजे पेशंट आहे, हिला झालेला काल आजार. सो मी ही टॅबलेट देतोय 10 mg पर kg ॲज पर तुझ्या बॉडी वेटनुसार. ओके. त्यानंतर आहे अल्टरनेटिव्ह चॉईस लाईक मेल्टिफोसिन. मेल्टिफोसिन काय करतो आपण, मेल्टिफोसिन म्हणजे 2.5 mg per kg per day in a 2 divided doses after the meal or per oral. म्हणजे ओरली घ्यायची, ओरली पर ओरल. ओके. 2.5 mg per kg पर डे. ओके. पर डे आपल्याला ती द्यायची आहे. 28 days साठी आपल्याला ती टॅबलेट प्रोव्हाइड करायची. ओके. इन केस ऑफ मिस डोस 35 days विल बी फॉलो. आता 2-3 दिवस तुम्ही घेतलीच नाही, सो आता 500 दिवसापर्यंत तुम्हाला फॉलो करायचं. त्यानंतर आहे पॅरामोमायसिन. पॅरामोमायसिन म्हणजे की 15 mg per kg per day इन अ ग्लुटियल मसल्स लाईक तुमच्या बटक्स मध्ये. हे तुम्हाला इंजेक्शन घ्यायचं आहे. ओके. अल्टरनेटिव्ह बटक्स बघा मी बोलून तुम्हाला 1 a day. अल्टरनेटिव्ह एक दिवसाला तुम्हाला एक घ्यायची 21 days पर्यंत. आता मी बोललो तुम्हाला प्रायमरी ट्रीटमेंट, त्यामध्ये फर्स्ट लाईन होती. सेकंड लाईन ट्रीटमेंट बघू आपण. नंतर लिहि ना. ओके. सेकंड लाईन म्हणजे की बघा सेमच टॅबलेट आहे, एम्फोटेरेसिन बी. ओके. डेक्झिक्लोरेट. ती एक लिहिते का, तुम्ही लिहिता की नाही बाकीची? ती एक लिहिते बस, तिचं मला म्हणून बघून लिहिते. अल्ट्रा प्रो मॅक्स. असा माइंड पाहिजे, असा माइंड पाहिजे माणसाचा, माहिती का. तिला दिसत नाही तिला म्हणून तिच्यावर बघून लिहिते. तुम्ही बघा, तुम्ही लिहित पण नाही यार कोणी अर्धे लोक. ओके. एम्फोटेरेसिन बी डेक्झोक्लोरेट. काय बोलला तुम्ही? तर आपण 1 mg देणार पर kg पर डे. ओके. अल्टरनेटिव्ह डे मीन्स IV इन्फ्युजन म्हणजे इंट्राव्हेनस द्यायचे आपल्याला. इन 5% डेस्ट्रोस इन 500 ml मध्ये आपल्याला डिझॉल्व्ह करायचे ओव्हर 4 to 6 hours. डेस्ट्रोस काय आहे? शुगर आपलं क्वांटिटी वाढवायचं बॉडीमध्ये. ओके. 15 doses. सोडियम स्टॅबोग्लुकनेस, सोडियम स्टॅबोग्लुकनेस SSG 20 mg per kg per day in IM. Okay. Once a day. OD means once a day. PO means per oral. BD means twice a day. समजतंय ना. डॉक्टर्स हेच लिहितात बरं का. OD इंजेक्शन काय स्टॅबोग्लुकनेस, त्यामध्ये IM OD असं लिहितात डॉक्टर, असे डॅश करून. OD मीन्स तुम्हाला माहिती आहे का OD काय? तुम्ही बोलणार ऑडी, कोणी बोलणार ऑडी. काय लिहिले? ऑडी. ओके. वन्स अ डे. PO म्हणजे काय? पर ओरल. BD म्हणजे काय? BD नाही, ट्वाइस अ डे. ओके. समजलं. आता प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काय? कंट्रोल ऑफ रिझर्वायर कोणता आहे? कालाजारासाठी जो पॅरासाइट आहे त्याला आपण किल करणार, मच्छरला किल करणार आपण. ओके. अर्ली डिटेक्शन ऑफ केस अँड ट्रीटमेंट म्हणजे की सँड फ्लाय कंट्रोल. ओके. सँड फ्लाय कंट्रोल बंद कर. ओके. सँड फ्लाय कंट्रोल म्हणजे काय? सँड फ्लाय जी आहे ना ती फ्लाय करते, तिला आपल्याला कंट्रोल करायचे आहे. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, मॉस्किटो हे असतं बघा नेट्स, ते आपल्याला यूज करायचे आहेत. ओके. इन्सेक्टिसाइड्स स्प्रे असतात, म्हणजे की सँड फ्लाय दिसली की आपण स्प्रे मारतो. ओके. त्या करायचे आपल्याला, ते यूज करायचे आहेत. लाईक ॲनिमल शेल्टर्स म्हणजे काय? फार्मिंग वगैरे ज्यावेळेला करतो ना आपण त्या ठिकाणी आपण यूज करू शकतो. ओके. स्प्रेइंग शुड बी रिपीटेड ॲट रेग्युलर इंटरवल्स टू रिड्यूस सँड फ्लायज. रिपीट यूज करायचे आपल्याला, कारण की सँड फ्लाय डिक्रीज करण्यासाठी. इम्प्रुव्हमेंट ऑफ हाऊसिंग अँड जनरल सॅनिटेशन. इम्प्रुव्हमेंटेशन करायचे आपल्याला हाऊसिंग मध्ये, आणि जनरल सॅनिटेशन म्हणजे की क्लिनलीनेस.
हाऊसिंग म्हणजे काय, प्रॉपरली सॅनिटेशन करणं इन आपल्या अवर होम मध्ये. ओके, तेच आहेत. पर्सनल हायजीन मेंटेन ठेवायची, हेल्दी चेकअप करायचं, हेल्दी एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं. ओके, रिगार्डिंग टू आपल्या इन्फेक्शन बद्दल. त्यानंतर इन्सेक्ट रिपेलन्स, हे बघा गाढ झोप लागते मॉस्किटो नेट यूज केल्याने, है ना. मला ज्यावेळेला COVID-19 झाला होता ना, ओके, समजलं इन्फेक्शियस कोणते कोणते डिसीजेस आहे ते आता बघायचे की उद्याच्या लेक्चरला बघायचे? आताच बघायचं सगळे डिसीज. खूप सारे डिसीजेस आहे बरं का. आपण कोणते कोणते बघितले आता? काला आजार बघितला आणि फिलेरियासिस. व्हिडिओ बंद कर, स्टॉप कर डायरेक्ट.